तर अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री पदासंदर्भातली चर्चा झालीच नाही। मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चेवरून अजित पवार यांनी आता सारवासारव केलेली आहे। बिहार पॅटर्न बाबतच्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाहीये असं अजित पवार म्हटलेत। जागा वाटपाचं फायनल ठरलं की तुम्हाला सांगणार असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चेचं वृत्त देखील अजित पवार यांनी फेटाळलेलं आहे। अमित भाईंची भेट घेतलेली होती, कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते। वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत। निर्यातबंदी होऊन द्यायची नाही, त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतात ते कसे मिळतील ते पाहायचं। आणि बरेच वर्ष MSP चा दर ठरलेला नाहीये। 4 ते 5 वेळेला FRP वाढली, परंतु MSP चा दर वाढला नाही। ज्या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते ते प्रश्न मी माझ्या परीने त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली। माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो। मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, मग शेजारी का नाही, मग तिकडं का नाही, मग तिकडं का नाही, काही त्याला त्याचा बेस राहत नाही। तो ज्यावेळेस युती असते, मागे पण आम्ही आघाडीमध्ये असेल तर तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेला नाही आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील, पण माझं मत मी तुम्हाला सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।